जामनेरच्या विश्वजित पाटलांचा असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश. गटाला मोठा धक्का. भाजपच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर. 21 एप्रिल 2026 मंगळवार रोजी जामनेर तालुक्यातील तरुण नेतृत्व विश्वजित मनोहर पाटील यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत काते, जिल्हा प्रमुख प्राध्यापक समाधान महाजन तसेच तालुका प्रमुख अॅडव्होकेट भरत पाटील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी युवक जिल्हाध्यक्ष म्हणून ओळख असलेले विश्वजित पाटील यांनी आपल्या कार्यकौशल्य आणि प्रभावी नेतृत्वाच्या जोरावर जिल्ह्यात मोठा तरुण वर्ग तयार केला होता. त्यांच्या वडिलांचं नाव डॉक्टर मनोहर पाटील, जे रावेर लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी वैयक्तिक कारण देत विश्वजित पाटील यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात शांतता असताना अचानक त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जामनेर तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. जामनेर विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. मंत्री गिरीश महाजन यांचे दीर्घकाळापासून येथे वर्चस्व होते. अशा परिस्थितीत विश्वजित पाटील यांचा प्रवेश हा शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरचा भाग मानला जात असून आगामी काळात शिवसेना या मतदारसंघात भाजपासमोर आव्हान उभे करू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. या पक्षप्रवेशावेळी डॉक्टर मनोहर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात मयूर पाटील, अरुण सावकारे, प्रवीण कुमावत, विक्रम धोंगडे, कृष्णा चोरमारे, विलास मांडे, ईश्वर पाटील, राजेश चव्हाण, मनोज जोशी, मोहन जोशी, कार्तिक काळे, राहुल चौधरी, सचिन शहाणे, हरिसिंग सिसोदिया, रवींद्र पाटील, भूषण चौधरी, सुनील पाटील, राहुल पाटील, अरुण कोळी, पवन पाटील, गणेश पाटील, मुकेश जाधव, चंद्रकांत पाटील, अभिजित शेळके, नारायण इधाटे, अक्षय सोनार, रोशन धनगर, सूर्यकांत शिंदे, मोहित देवरे, शिवाजीराव साबळे आदींचा समावेश आहे. दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार अमोल पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी खासदार उमेश पाटील तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत स्वागत केलं. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल चौधरी.